तर मंडळी दररोजच्या प्रमाणे आज पण भयानक थंडी पडली होती आणि अशा या भयानक थंडीमध्ये आपण क्रिकेट खेळायला जातोय. तर इथं आल्यावर बघतोय तर काय खेळाडूंची संख्या थोडी कमी वाटत होती. तर ऑलरेडी संदातीने जाळ करून शेकत होते. तर म्हटलं आपण पण थोडं शिकूया आणि हे आपल्या पंचक्रोशीतले सर्वात उत्कृष्ट असे खेळाडू. मग बघता बघता सर्व टीमचे आगमन झाले, दिवाणजीचे पण आगमन झाले. मग शेवटी आम्ही ग्राउंडकडे जाण्याचा निर्णय घेतला. तर ग्राउंडला जाताना अशी भयानक थंडी होती. आता मरतोय का काय म्हटलं, या थंडीत माझं काय खरं नाही म्हटलं. आता नुसता गारठा बडवणार म्हटलं, आता सर्दी ताप येणार. आणि त्यात आमचं ग्राउंड पण एकदम इंटरनॅशनल बोर्ड आहे. आता रस्त्यावरून तुम्ही विचार केलाच असेल एखाद्या स्टेडियमला झक मारला असं. इथं आल्यावर सलीम एकदम फॉर्ममध्ये आलो होतो. म्हटलं आता सुट्टी नाही, म्हटलं आता फोडकाम करते म्हटलं. तेवढ्यात आज आमची फिल्डिंग होती. तर म्हटलं पहिला फिल्डिंग करूया म्हटलं आणि फिल्डिंग करून म्हटलं आपण यांचा स्कोर परत काढायचा म्हटलं. सुजनदा किती बॉल 24 36 बॉल 6 ओव्हरला 24 धावा. 6 ओव्हरला 24. तर मंडळी 6 ओव्हर 24 धावा पाहिजे आणि फोडकाम आता तुम्ही बघा. गेला बाहेर गेला 4. आता नुसता इकडे तिकडे नाही हो, नुसता ढगात वर गोळ्या बघायच्या नुसता बघाच तुम्ही. बाहेर रे बाहेर चल. मग सलीम भाई पण काय सुट्टी देत नव्हतं, नुसता बॉलवर बॉल बाहेर टाकत होतं, एकदम धुरळा काढत होतं बघाच तुम्ही. बाहेर गेला 4 चला. तर मंडळी असा हा वादळी खेळ खेळून अखेर आम्ही विजय मिळवलाच. तर म्हटलं आता चला आपल्याला घरी जायला लागते. तर इथं आल्यावर काय माणसं जास्त आणि गाड्या कमी. तर चला म्हटलं बाबा कसं तरी ॲडजस्ट करत जाऊया. तसं पॉन्टी भाऊ गाठ पडलं, पॉन्टिंग भाऊला मी म्हटलं चला जाऊया म्हटलं.